नमस्कार मित्रांनो, MSGK मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे 15 महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरू करण्याअगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला जी बेल आयकॉन येत आहे तिच्यावरही नक्की प्रेस करा। आणि जर तुम्ही शेअर चॅट वापरत असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या शेअर चॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे। त्या ठिकाणी मी उत्तम पोस्ट टाकत असतो, त्या ठिकाणी जाऊन आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, जगातील कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त वृक्ष लावतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इस्रायल। इस्रायल या देशातील लोक सर्वात जास्त वृक्ष लावतात। आपल्या भारतातही लावतात, पण कडीपत्ता, तुळस असे छोटे छोटे वृक्ष लावतात। पण आपल्याला सध्या मोठे वृक्ष लावण्याची गरज आहे, जसे वड, लिंब आणि असे बरेच वृक्ष आहेत जे आपण लावायला हवेत। दुसरा प्रश्न आहे, कबड्डी खेळाचा शोध कोणत्या देशात लागला? त्यानंतर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 भारत। कबड्डी या खेळाचा जो आहे तो शोध भारत या देशामध्येच लागलेला आहे। मित्रांनो, मला कबड्डी फार आवडते, तुम्हाला आवडते की नाही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तिसरा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त शिकलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 केरळ। केरळ या राज्यातील लोक जे आहेत ते जास्त शिकलेले आहेत। चौथा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बिहार। बिहार या राज्याचा साक्षरता दर म्हणजे या बिहार राज्यातील लोक सर्वात कमी शिकलेले आहेत। पाचवा प्रश्न आहे, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राष्ट्रपती। भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतो। राज्याचा प्रथम नागरिक मुख्यमंत्री आणि गावाचा प्रथम नागरिक हा त्या गावचा सरपंच असतो। सहावा प्रश्न आहे, जगातील सर्वात जुना खेळ कोणता आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पोलो। पोलो हा खेळ जो आहे तो जगातील सर्वात जुना खेळ आहे। मला तर या खेळाविषयी काहीही माहीत नाही। जर तुम्हाला माहीत असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सविस्तर माहिती लिहा, मी तुमच्या कमेंटला पिन करतो। सातवा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याची राज्यभाषा इंग्लिश आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नागालँड। नागालँड या राज्याची राज्यभाषा इंग्लिश आहे। आठवा प्रश्न आहे, जगात सर्वात जास्त मोबाईल बनवणारा देश कोणता आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे। या प्रश्नाचं उत्तर सांगायची गरजच नाही, पण तरीही सांगतो। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 चीन। जगातील सर्वात जास्त मोबाईल बनवणारा देश हा चीन आहे। याचं उदाहरण तुम्हाला सांगतो, आता जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, 80% जे मोबाईल आहेत ते चीनमध्येच बनलेले आहेत। नववा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रायगड। छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही रायगड या किल्ल्यावर आहे। 10वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मुंबई। भारतातील सर्वात मोठे शहर हे मुंबई हे शहर आहे। 11वा प्रश्न आहे, रेगिस्तान का जहाज कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 उंट। रेगिस्तानचा जहाज म्हणून उंट या प्राण्यास ओळखले जाते। मित्रांनो, तुम्ही उंटाची सवारी केली आहे का? मी उंटावर बसलेला आहे, खूप मजा येते। 12वा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात अगोदर सूर्य उगवतो?
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सर्वात अगोदर सूर्य उगवतो। 13वा प्रश्न आहे भारताची आर्थिक राजधानी कोणते शहर आहे? त्यानंतर मित्रांनो या सर्व प्रश्नांच्या उत्तरांमध्ये काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपली मुंबईच आहे। मुंबई ही जी आहे ती भारताची आर्थिक राजधानी आहे, भारतातील सर्वात मोठे शहर आहे आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी सुद्धा आहे। 14वा प्रश्न आहे सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 बुध। सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह हा बुध ग्रह आहे। 15वा प्रश्न आहे सूर्यापासून सर्वात लांब असणारा ग्रह कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नेपच्यून। सूर्यापासून सर्वात लांब असणारा ग्रह जो आहे तो नेपच्यून आहे आणि नेपच्यूनच्या पलीकडे हे प्लुटो हा ग्रह होता, पण त्याला आता आपण ग्रह म्हणून गृहीत धरत नाही। तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।